बहुजन विकास आघाडीचे कट्टर समर्थक आमदार हितेंद्र ठाकूर यांचे सहयोगी व माजी नगरसेवक हाजी जमील शेख व स्थायी समिती अध्यक्ष आफिफ जमील शेख यांनी मोहल्ला चौक चौक बैठक घेत प्रचाराचा धुमाकूळ घातला आहे। दररोज ठिकठिकाणी प्रचार बैठक घेण्यात येत आहेत। आज दिनांक 11 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 8:30 वाजता वसई येथील वेंचुरा कॉम्प्लेक्स येथे प्रचार बैठक घेण्यात आली। या प्रचार बैठकीत जनतेशी 1 to 1 करून आफिफ शेख यांनी लोकांच्या समस्या ऐकून जागीच कार्यकर्त्यांना त्यांच्या समस्या दूर करण्याचे निर्देश दिले व यावेळी जनतेमध्ये आनंदाचे वातावरण पाहावयास मिळाले। शिट्टीला मत का द्यावे याबद्दलही लोकांना समजावून सांगितले। मैडम शेख साहब, मुन्ना भाई, मुंसिफ सर, शिंदे साहब, फरीद भाई, साजिद भाई, सामने बैठे हुए सभी लोगों को अस्सलाम वालेकुम, नमस्कार। फरजाना मैडम ने भी बोला कि बहुत बहुत शुक्रिया कि आपने हमारे वेंचुरा को इज्जत दी यहाँ पे आके। वेंचुरा नहीं मैडम, हमारी परवरिश ऐसी है कि हर कोई छोटा बड़ा सबको इज्जत है, पैसे वाला हो या नहीं हो उससे फर्क नहीं पड़ता है, हर आदमी को इज्जत देना ये हमारी परवरिश है। 1 to 1 ये एक्चुअली मीटिंग का मैं आपको एक रीजन बताता क्यों है ये मीटिंग। हर इलेक्शन में हम लोग क्या करते हैं, डोर टू डोर जाते हैं, ठीक है, अपना जो सिटी का सिंबल का जो ये है वो सबको याद देते हैं, सिटी को वोट करो बोलते हैं और निकल जाते हैं। एक्चुअल लोगों की जो प्रॉब्लम्स है, जैसा अभी सर ने बताया या शिंदे साहब ने जो अपने को यहाँ पे बताया, ये 1 to 1 में प्रॉब्लम सामने आती है। आप लोग के दिल में अगर कुछ चीजें हैं तो आप अगर हम लोग सामने बैठे और आप लोग को कन्वीनियंस है कि वो ऑफिस तक नहीं आना और यहीं पे बात करना, तो ये 1 to 1 मीटिंग की बहुत जरूरत है पूरे एरिया में। आई थिंक आज ये 16-17 मीटिंग हो गई रही हम लोग की 1 to 1, बिकॉज 1 to 1 में ये सब चीजें सामने आती है और एक्चुअल प्रॉब्लम जो है वो समझ में आता है और ये चीजें हम लोग लेके आगे जा सकते हैं। तो मैडम सबके लिए रिस्पेक्ट। कमिंग टू द पॉइंट, इलेक्शंस, मुन्ना भाई ने भी बताया कि 4 महीना पहले जो एमपी के इलेक्शंस हुए और सिर्फ हमारे यहाँ से नहीं पर पूरे वसई विरार में से मैक्सिमम वोटिंग माइनॉरिटीज को अगर पकड़े, कैथलिक्स हो या मुस्लिम्स हो, उन्होंने मशाल को वोटिंग किया था। और एक गलत प्रोपेगेंडा हमारे खिलाफ था कि सिटी को वोट मतलब बीजेपी को वोट। बहुत सारे लोगों के दिमाग में ये चीजें डाली है, सिटी को अगर आप वोट दोगे तो बीजेपी को जाएगा। आज का सिनेरियो ऐसा है कि अगर 2 या 3 दिन पहले आप देखो, जो कैंडिडेट महाविकास आघाड़ी की भारती कांबड़ी जिनको ज्यादा से ज्यादा वोट हमारे लोगों ने यहाँ से दिया था, 2 दिन पहले वो जाके शिवसेना, शिंदे गठ और बीजेपी के अलायंस में चले गए। 2 या 3 दिन पहले की बात। वो टाइम पे हम लोग बोल रहे थे, जो बोल रहे हैं बीजेपी और पीवीए एक है, तो हम लोग वही बोल रहे थे उनकी क्या गारंटी, और आज वो प्रूव हो गया, उनकी कैंडिडेट ही चली गई है वहां। तो आने वाले इलेक्शंस में भी अच्छा, उसमें क्या हो गया, अगर आप वोट करते हो तो मेजरली जो माइनॉरिटीज के वोट है वो डिवाइड हो गए। बहुजन विकास आघाड़ी के वोट थे, उसका तीसरा फायदा कौन लेगा, तो बीजेपी लेगी। बीजेपी का एमपी यहाँ पे चुन के आया रवी चौधरी सर, आपने तुम्ही जे प्रश्न सांगितला ना की आपल्या इकडे फक्त आपण पेपरमध्ये देतो की आपल्या इकडे पाणी येणार, ते का नाही, त्याचं मेन कारण हाच आहे की आपल्याकडे खासदार का आपल्याला पाहिजे, कारण दिल्लीवरून आपल्याला जे फंड आणावं लागतात, म्हणजे 2009 ते 2014 आपल्याकडे बळीराम जाधव होते आपले खासदार। त्या 5 वर्षात आपली महापालिकाचं बजेट होतं 1500-1800 कोटी, पण आपले जेव्हा ते खासदार आले ना, आपली महापालिकाचं बजेट झालं 3-3.5 हजार कोटी। का झाला, कारण आपण दिल्लीवरून फंड आणतो, दिल्लीवरून जे आपले फंड आले त्याच्या माध्यमातून आपण जे काही कामं करतात, म्हणजे आपल्या महानगरपालिकेचं तेवढं काय बजेट असतं तेवढं नसतं, दिल्लीवरून खूप असे फंड असतात ते तिकडे एक्सपायर होतात, म्हणजे खासदारांना माहित पण नसतं की तिकडे जाऊन आणि फंड कसं आणायचं, म्हणून आपल्याला आपला खासदार हवा असतो। पण तरी पाण्याचा अप्पांनी म्हणजे 1990 पासून आता आपला जाहीरनामा पण आलेला आहे, तुम्ही जर आपला जाहीरनामा बघितला त्याच्यामध्ये व्यवस्थित सगळं लिहिलेलं आहे की आपल्याला पाणी किती टप्प्याने आणि कसं कसं आपलं पाणी येणार आपल्याकडे वसई विरारमध्ये। पहिल्यापेक्षा मला असं वाटतं थोडा तरी चांगला आहे पाणीचा प्रश्न आता। दुसरा प्रश्न तुम्ही सांगितलं हे जे रस्त्याचं, मी त्या दिवशी सुरुची बागला गेलेलो छठ पूजेला, तेव्हाच मी छोटूबाईंना विचारलंय असा कसा रस्ता केलाय, म्हणजे फक्त हे एक पॅचला एक वरती केलाय
आणि मी पण सेम प्रश्न विचारला की इकडे पाणी आहे तिकडे पाणी साचणार तिकडे, तर असं मला सांगितलं गेलं. गणेश कोयतोय, ठीक आहे, कॉन्ट्रॅक्टरचा त्याचा विषय नाही, हा ऍक्च्युली इंजिनियरचा विषय आहे. कारण इंजिनियर जसं सांगणार ना तसं तो कॉन्ट्रॅक्टर काम करणार. कारण इंजिनियर आपले असे असणार ना की त्यांना माहित पण नाही की लेवल कुठे जाणार आहे, पाण्याचं लेवल कुठे जाणार, तिकडे कोणी सांगितलं नसेल आणि त्यांनी आला आणि तो पेवर्स कशाला टाकले, कारण बारीक म्हणजे हे पावसाळ्यामध्ये तुम्हाला ते डांबर टाकता येणार नाही, प्लांटच बंद असतात म्हणून ते पेवर्स टाकले. पण प्रॉब्लेम जेन्युइन आहे तुम्ही जे सांगितलं, आणि 100% आपण पूर्ण रस्ता करून घेऊ 100%. म्हणजे मी तुम्हाला ग्वाही देतो. मागे कोणता तरी आपलं एक गार्डन आहे तुम्ही सांगितलं, तर हा गार्डन आहे आपला, त्याचा मी बघून घेतो कुठे अडकलेला आहे. जर आपल्याला चालू करता येईल लवकरात लवकर आपण तो चालू करून घेऊ. मराठा चाल पण मागेच आहे, मी पण दर म्हणजे 6 महिन्यात 8 महिन्यात मी तिकडे येतो, त्यांचे पण बरीचसे कामं होते. आता मला वाटतं आपण ते कॉन्क्रिटीकरण हे सगळं करून घेतलं त्यांचं पाथवेचं, आणि गटर पण करून घेतली तिकडे. म्हणजे असं नाही की मला लोकल जे प्रॉब्लेम्स आहेत ते माहित नाही, मी येतो करतो. पण ही मीटिंग याच्यासाठीच लावली आहे की आपल्याला 1 to 1 करायला. त्याच्यानंतर कोणता दुसरा एक विषय सांगितला तुम्ही, सुरुजी बागचं जे गटर आहे, अच्छा पाणी का साचलेलं इकडे, कारण मोठा एक स्लॅब तिकडे पडलेला गटरमध्ये, त्याच्यामुळे हे पाणी साचलेलं, आणि आपण ते करून घेतलंय का आता आले तर. आणि त्याच्यानंतर तुम्ही जे एक सांगितलं ना की वॉकवे जर आपल्याला करता येईल, एक 10 कोटीचा आपण ऑलरेडी प्रस्ताव टाकलेला आहे. इकडून ते सुरुची बागपर्यंत एक चांगला आपला स्लॅब, आणि त्याच्यावरती लोकांना चालायला एक चांगला अशी सुविधा आपण करणार आहे. ऑलरेडी प्रस्ताव टाकलेला आहे, माझ्याकडे तो लेटर नाही, पण कधी पण आपण ते टेंडर पण फ्लोट करून घेऊ. म्हणजे जेणेकरून तुमचे विषय जे आहेत ते आपण करून घेऊ. असं नाही सांगतो की 100% आम्ही कामं करतात, पण जे आपल्याकडे कामं येतात ते त्याचा प्रयत्न आम्ही करतो. बाजूची बिल्डिंग मला वाटतं एक 2-4 दिवस आधी ते एंट्रन्स कोलॅप्स झालेली आहे, बिल्डिंगचा गेट. जमील शेख तिकडे जे राहतात त्यांनी मला मेसेज केला असा प्रॉब्लेम झालाय, टेंडर नाही, पण आम्ही जसं आम्ही करू शकता त्या कोणाला सांगितलं नाही ते करून घेतलं काम. म्हणजे आम्ही कोणाला थांबवतात नाही, कारण ते गरजेचं काम होतं, ते करून घेतलं. तर तुमची जी कामं आहेत ते 100% आपण करू. पाण्याचा प्रश्न जेव्हा मोठे प्रश्न असतात याच्यासाठी आपल्याला खासदार पाहिजे, आणि गेल्या वेळी हाच आपल्या प्रॉब्लेम झाला की आपल्याला लोकांनी वोट नाही केलं. जे सिनेरियो आहे ते आमदारकीचे इलेक्शंस आहेत, आमदारकी के इलेक्शंस में भी सेम सिनेरियो है. एक कैंडिडेट है स्नेहा दुबे बीजेपी के, दूसरे है विजय पाटिल, तीसरे है अपने अप्पा. अब सब यहाँ पे जितने लोग बैठे हैं एक ही गुजारिश करूंगा कि ये टाइम कांग्रेस में अपने वोट डिवाइड मत करो, क्योंकि इसका डायरेक्टली इम्पैक्ट बहुजन विकास आघाड़ी को होता है. 100% विजय पाटिल चुन के नहीं आने वाला, वो तो है. जिस दिन अप्पा ने उनकी कैंडिडेट डिक्लेयर किया उसी दिन वो जीत गए, वैसा ही कहना. ये सब मीटिंग, ये सब लोगों के प्रॉब्लम्स जानने के लिए तो करना ही है हम लोग को. अप्पा तो उसी दिन जीत गए. इतना है कि अप्पा को ज्यादा से ज्यादा लीड से हम लोग को जिताना है. यहाँ पर सिर्फ 20-25 हजार की नहीं तो कम से कम 1 लाख की लीड से हम लोग को अप्पा को यहाँ से निकालना है, आमदार बना के भेजना है यहाँ से. लोकल प्रॉब्लम्स है, आप में से जितने लोग बैठे हो, अगर मेरे पास नहीं तो अप्पा से 100% डायरेक्टली आप लोग मिल सकते हो. वो एक ऐसा एमएलए है ना, आप युवा कॉलेज में कभी भी जाओ विदाउट अपॉइंटमेंट सबको मिलते हैं 100%. तो ऐसा एमएलए हम लोग को और दूसरा मिलेगा नहीं. और जैसा अबू जी ने बताया, जो 5 साल शिवसेना में था, विजय पाटिल फिर कांग्रेस में आया. शायद एक चीज रह गई, जब शिवसेना में थे उसके पहले भी कांग्रेस में थे. कांग्रेस ने लास्ट टाइम टिकट नहीं दी 2019 में, तो शिवसेना में थोड़े बहुत पैसे देके शिवसेना में आए, शिवसेना से हार गए, अब फिर से कांग्रेस में. तो हमको नेता कैसा चाहिए एग्जैक्टली? तो पैसे के लिए 5 साल में आता है, लोगों को थोड़ा बहुत गुमराह करेगा, पैसे बांटेगा. मैं अभी जब लास्ट मीटिंग में वहां पे था साइदत नगर में, जो अपना मेन पॉकेट से जहाँ पे लोग पैसे बांटने की कोशिश करते हैं, लास्ट टाइम भी किए थे, तो उनको एक ही बात बताया कि 5 साल में 1825 दिन होते. साजिद भाई 1000 रुपए वोट का लेते हो तो आपकी दिन की कीमत 1 रुपया 80 पैसा होती है. आपका वोट इतना सस्ता है. लोगों को वही बोला कि जो पैसे लेके वोट करते हैं, आपका वोट इतना सस्ता है. 30-35 साल से ना कोई जात देखी अप्पा ने, मुस्लिम्स को लेके चला, उनके मस्जिदों का काम किया, मंदिर का काम किया. अच्छा, मेरे वार्ड में कितने समाज मंदिर है, तो मैं मुस्लिम हूं तो मतलब क्या उनका काम नहीं करने का? क्या ऐसा हमारी परवरिश ही नहीं है. और वसई विरार में आई थिंक 30-35 साल में यहाँ पे जितने हिंदू मुस्लिम सब यहाँ पे बैठे. कभी भी आपने ऐसा देखा कि हिंदू मुस्लिम का कभी भी यहाँ पे प्रॉब्लम हुआ है?
जब राइड्स हुई थी तब भिवंडी तक और सब जगह तक चला, पर वसई विरार वहां के लोग यहाँ पे रहने का, वसई विरार थोड़ा सुरक्षित, तो हम लोग यहाँ पे आके रहना चाहिए। तो ये माहौल हमारे यहाँ का वसई विरार का है कि हम लोग सब मिलके एक साथ रहते हैं। और क्यों रहते हैं? क्योंकि हमारे लीडर्स भी वैसे हैं। हमारे लीडर्स में भी वो चीज नहीं है कि कभी भी कोई एक समाज का काम कर रहा है दूसरे समाज को पीछे छोड़ो। तो ये सब चीजें 30-35 साल का वसई विरार का आप लोग को तजुर्बा है आमदार हितेंद्र ठाकुर का। हमको एक ऐसा ही लीडर चाहिए जो 7th टर्म में हम लोग उनको यहाँ से चुन के 6 टर्म तो चुन के आए, 30 साल चुन के आए, कुछ तो काम कर रहे लोगों का, दिलों में बैठे उनके तो चुन के आ रहे लोग, ऐसे तो चुन के देंगे नहीं किसी को। तो इस बार भी आपसे वही गुजारिश करता हूँ कि आप लोग सब 20 तारीख को जब निकलोगे तो एक ही बटन दिखना चाहिए आपको, वो सिटी 4 नंबर, और बाकी जो रहे आपके सब काम शिंदे साहेब तुम्ही जे सांगितलं। अच्छा, एक पण दुसरं पण सांगतो, तुम्हाला जे काम असतील ना, तुम्हाला हे मीटिंग लावून मला इकडे सांगायची गरज पण नाही, कधी पण तुम्ही फोन करा, आम्ही तुमचे कामं करतो। म्हणजे आणि कोणालाही, म्हणजे काका तुम्हाला किंवा तुम्हाला कोणालाही काही काम असेल ना, तुम्ही डायरेक्टली सांगा की माझं इलेक्शन नाही, आमदारकीचं इलेक्शन आहे, माझं इलेक्शन आलं तर मी त्याचं अगोदर जे मी सांगितलंय प्रयत्न करेन की 100% तुमचे कामं करून देतो। 100% होणार नाही पण जरी प्रयत्न करणार मी तेवढं। मला वाटतंय तुमचे मेजरली काय इश्यूज काय राहिले, दुसरा मी काय कव्हर करायचं राहिलं व 20 तारखेला सर्वांनी घराबाहेर पडून शिट्टीला मत देऊन बहुमताने आमदार हितेंद्र ठाकूर यांना विजयी करा, असे आवाहन यावेळी हाजी जमीलभाई शेख यांनी सर्व नागरिकांना केले। या बैठकीत मोठ्या संख्येने बवियाचे कार्यकर्ते, समर्थक व बहुसंख्येने वेंचुरा कॉम्प्लेक्स, हाती मोहल्ला व इतर परिसरातील वृद्ध, पुरुष, महिला व तरुण यांनी सहभाग घेतला। धन्यवाद। वसईहून मी शहनाज शेख, विकास समाचार।